दिंडोरी तालुक्यातील करंजी येथील जागृत देवस्थान म्हणून दत्त मंदिर परिसरात परिचित आहे। आज करंजी येथे दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासून दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दत्तात्रय प्रभूंचे आजोळ म्हणून करंजी देवस्थान पंचक्रोश येथील प्रसिद्ध आहे। ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या करंजी येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात। राज्यभरातील भाविक येथे प्रभू दत्तात्रयांच्या दर्शनासाठी येत असतात। दत्त जयंती निमित्त हजारो भाविकांनी प्रभू दत्तात्रयांचे दर्शन घेतले। यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला। यावेळी मंदिर देवस्थानचे विश्वस्त दत्तात्रय पाटील यांनी अधिक माहिती दिली। या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। हा आश्रम दत्तात्रयांचे आजोबा कर्दम ऋषी यांचा हा आश्रम आहे। सती अनुसूयाचे वडील यांचा कर्दम ऋषी यांचा हा आश्रम आहे। या आश्रमामध्ये सालाबादाप्रमाणे दत्त जयंती दत्तयाग 12 महिने या ठिकाणी चालू असतो। अनंत पुण्यतिथ्या जयंती सद्गुरू शिवदास स्वामींची असेल, सद्गुरू रामचंद्र महाराज असतील, सद्गुरू शिवदासगिरी महाराज असतील, या सर्वांचे उत्सव महाशिवरात्र दत्त जयंती हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी केली जाते। ही भूमी कर्दम ऋषींच्या तपश्चर्याने पावन झालेली भूमी। या ठिकाणी काही काळ कर्दम ऋषींचं वास्तव्य अनंत काळ या ठिकाणी झालं। त्याचप्रमाणे सती अनुसूया यांचं देखील या ठिकाणी वास्तव्य झालं। त्याचप्रमाणे नाथ संप्रदायाने देखील काही काळ या ठिकाणी वास्तव्य केले। अशी ही पवित्र भूमी, ही तपोभूमी याच्याकडे बघितलं जातं। या ठिकाणी सद्गुरू शिवदास स्वामी यांची जिवंत समाधी आहे। त्याचप्रमाणे अनंत संत महंतांच्या देखील या ठिकाणी जिवंत समाधी आहेत। गणपती मंदिर आहे। पांडुरंगाचं देखील पांडुरंगाने साक्षात रामचंद्र महाराजांना या ठिकाणी दर्शन दिले। आणि त्याचप्रमाणे साक्षात गंगामाईनी या ठिकाणी शिवदास स्वामींना ज्यावेळेस दुष्काळ पडला, पाणी नव्हतं राहिलं, काहीच नव्हतं राहिलं, शिवदास स्वामी ही भूमी सोडून चालली होती, त्यावेळेस साक्षात गंगामाईने त्यांनी या ठिकाणी दर्शन दिलं आणि त्या इथं या ठिकाणी अवतरल्यात। त्याचं साक्षात कुंड या ठिकाणी गंगामाईंच्या रूपाने त्या ठिकाणी आहे। त्या कुंडामध्ये आज हजारो भाविक स्नान करतात, तीर्थ घेतात। आपल्या परिवाराला, आपल्या कुटुंबाला त्या ठिकाणी सुख शांती मिळवण्याचा एक मोठा मार्ग त्या पवित्र तीर्थाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतो। अशा अनंत या ठिकाणी विभूती या ठिकाणी येऊन गेलेल्या आहेत। प्रभू दत्तात्रयांचा इथे या भूमीमध्ये काही काळ वास्तव्य होतं। त्याचप्रमाणे अनंत साधू संत महंत यांची ही भूमी आहे। आणि या भूमीमध्ये आज अनंत उपक्रम सालाबादाप्रमाणे सर्व विश्वस्त मंडळ, सर्व भक्त भाविक या परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, नवे राज्यातून, देशातून या ठिकाणी भाविक भक्त येत असतात आणि आपली मनोकामना भगवंतापुढे व्यक्त करतात। भगवंत ते निश्चितपणे त्याची अनुभूती त्या लोकांना त्या ठिकाणी मिळते। म्हणून दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये दत्त जयंतीचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। त्याचप्रमाणे महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो। शिवदास स्वामींची जयंती साजरी केली जाते, कर्दम ऋषींची जयंती साजरी केली जाते, सती अनुसूयांची जयंती साजरी केली जाते, इतर महापुरुषांच्या जयंती या ठिकाणी साजऱ्या होतात। आणि हजारो भाविक भक्तांना या ठिकाणी स्वतःला आत्मचिंतन करण्यासाठी, आत्मशुद्धी करण्यासाठी भाविक भक्त येत असतात। असा हा महिमा या कर्दम ऋषींच्या पवित्र तपश्चर्याने, आशीर्वादानं प्रभू दत्तात्रयांच्या सानिध्यात सर्व भाविक भक्तांना राहण्याचा एक कालखंड या ठिकाणी मिळतो। त्या ठिकाणी भक्त सद्गुरू शिवदासगिरी महाराज यांच्या संकल्पनेतनं गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शालेय आश्रमशाळा या ठिकाणी काढलेली आहे। त्याचप्रमाणे गोशाळा आहे। शेती या ठिकाणी अत्यंत स्वतःच्या शेतीमध्ये उत्पन्न काढलं जातं, धान्य पिकवलं जातं, फळं पिकवली जातात आणि ती विद्यार्थ्यांना, गोरगरीब माणसांना प्रसाद रूपाने या ठिकाणी दिली जातात। असा महिमा या तीर्थक्षेत्राचा आहे। याबद्दल सांगावं तितकं थोडंच आहे। तर ह्या तीर्थाचं महत्त्व हे आपल्या भारतभूमीमध्ये प्रति गाणगापूर म्हणून या करंजी देवस्थानकडे बघितलं जातं। एवढंच या प्रसंगी सांगतो। आपण सर्वांनी ज्या ज्या भाविक भक्तांना प्रापंचिक, शारीरिक काय अडचणी असतील त्यांनी इथे येऊन देवाजवळ मनोकामना व्यक्त करावी व आपला आशीर्वाद घ्यावा व आपलं जीवन सुखमय कसं होईल
या दृष्टिकोनातून निश्चितपणे या दर्शनाचा लाभ या येऊन या ठिकाणी घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्री गुरुदेव दत्त. AM न्यूज मराठी, करंजी.